मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. गुरुवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं सोलापूर ते कुंभारी रोडवर कुंभारी येथील हॉटेल भाऊसाहेब ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक रवींद्र सिद्धराम कांबळे वय वर्ष 37 हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आल्यानं त्याच्यासह 2 मद्यपी ग्राहक मरगू गंगाराम पुसाळकर व सुनील हुच्चप्पा भाईमनी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या 2 बाटल्या, काचेचे ग्लास असा 320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुण्यातील तपास अधिकारी निरीक्षक गुलाब जाधव यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केलं असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकास 25,000 रुपये द्रव्यदंड ठोठावलाय. दंडाची रक्कम न भरल्यास 6 महिन्याच्या साधे कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 500 रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 30 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तिन्ही आरोपींनी एकूण 35,000 रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.